कसं आहे साईज बघा साईज. एवढा आहे बघा. हो त्याच्यापेक्षा मोठा आहे. बघा कसला आहे मोठ्या साईजचा एकदम. चौकात बोट टाकशील तू परत. एवढा आहे बघा तो. आता ही साईज मोठी आहे. थोडा मोठा भेटला. साईज मोठी आहे. हा कोण म्हणतं ना तुम्ही आल्यावर पांढऱ्या पायाचं काळ्या पायाचा मासा गावाला केवढा आहे आता. चला सकाळ सकाळी लालपरीचं आगमन कोंड्याचे संगमेश्वर. हो घेतो. समोर आपल्या रुपये भाऊ आहे. नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी सकाळचे वाजले लगभग 9 आणि आम्ही आता आलो आहे कोंडे गावात. थांबा आधी एक दगड घेतो. दगड 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 कशाला ते पण सांगतो तुम्हाला. चला 2 दगड घेतले ते. तर आत्ता आम्ही आलो आहे मंडई मासे पकडायला जातो आहे. पुन्हा एकदा लग आजमावायला जातो आहे. आपल्यासोबत रुपये आहे निकीला. इकडे बॉटल आहे. बॉटलने खाडीमध्ये मासे पकडायला जातो आहे. खाडीत बॉयरा पकडायला. रुपयाला कसा कसबी आहे त्याला माहिती आहे इकडची, त्याच्यामुळे रुपयासोबत आलो आहे. आणि आज पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे म्हटलेलं जाऊन येऊया. आणि वार पण चांगला आहे. बुधवार आहे आणि सकाळचा आम्ही आलेलो आहे. तर बघूया भेटतात किती मासे. ते भेटलं तर जास्त पण भेटतात. म्हणजे आपल्या नशिबावर बघूया काय लिहिलं आहे आजच्या दिवसात. चला जाऊया तुम्हाला दाखवतो. आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मजेशीर व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला मजा पण येईल व्हिडिओ बघायला. चला हळूहळू जाऊया इकडून. इकडं पायऱ्या बनवल्यात त्या बुलबुलीत झाल्यात त्याच्यामुळे आम्ही सावकाश सावकाश चाललो आहे. आम्ही ते दोघं गेलो पुढे. इथं बघा पाकाडी पण बांधली नाही एक चालायला, कारण ह्या चिखलातून चालायला होत नाही. तरी पण इकडे शेती करतात. कसं काय काय माहिती एवढा. कोणी बाबाने त्या इकडे जास्त कोणी येत नाही असं पकडायला. बाटलीन पकडायचं माहीत नाही का इकडं. म्हणजे पोराबिरांना माहीत असं. भेटलं होतं का त्यांना इकडे. भेटलं होतं तिकडे भेटलं होतं का. चिखल चिखल आहे सगळं. चौकाश या चौकाश या. बैलबिल आणतात नाही एवढ्यावरून. वाडी कुठं आहे तिकडं वर आहे. तरी पण ह्या मल्यात बैल आणतात शेती करतात. हे कसं वातावरण बघा काय झालं आहे. समोर धुकं पसरलं आहे समोरच्या डोंगरावर. सजला निसर्ग तुझ्या स्वागताला. समोर बघा मंडळी कसं धुकं धुकं झालं आहे डोंगरात. बघा बघलं पण आहे ते. बघा कसा सजला आहे निसर्ग तो. काय वातावरण झालं आहे बघा एक नंबर. आता गावाकडे हेच बघायला भेटणार आहे. पाखरू ओरडतं एक. ओरडला आता गायब झाला परत. तरी पण पक्ष्यांचा किलबिलाट बराच आहे इथं. हे बघा मंडळी आपण पीठ टाकायचं याच्यामध्ये बॉटलमध्ये. बघा एक दगड आणि टाकून द्यायचे असे. पहिलाच भेटलेलं आहे. साईज मोठी आहे हे बघा.
साईज बघा साईज. एवढा आहे बघा. हो त्याच्यापेक्षा मोठा आहे. बघा कसला आहे, मोठ्या साईजचा एकदम. चौकात बघ टाकशील तू परत. एवढा आहे बघा तो. आता हे साईज मोठी आहे. थोडा मोठा भेटला, साईज मोठी आहे. हा कोण म्हणतं ना तुम्ही आल्यावर पांढऱ्या पायाचं काळ्या पायाचा मासं गावाला केवढा आहे पाहिजे. आता. बोलतात मोठी पांढऱ्या size आहे पायाचं आता. आलं मग मासं गावात. चला आम्ही मोठी काळ्या ट्राय पायाचं. करूया. म्हणून मासं पकडायला आम्हाला घेऊन जा, असं भेटतील. मोठी साईज आहे. कुठे टाकलं, त्याच्यात टाकलं. हा बराच वेळा नंतर साईज बघा काय. बॉटल पण टी शर्ट पण काढला ना. साईज बघा, दादू साईज बघा, बरंच वेळा ना आला. साईज बघा काय साईज. हे बघा साईज, एक नंबर साईज आहे. ॲड झालं 3 मध्ये 1 चौथा ॲड झाला. मोठ्या साईजचं भेटले. मोठे साईजच आहे. 4 भेटलेत. कुठं भेटेल कसा. भेटला. त्याच्या अजून तंगूसच सुटला. मोठा आहे ना पाणी. गार असेल ना पाणी, गार असेल ना. मला भिजा लागला. तंगूस गेला त्याचा, खाली पडला. ती काठी ही काठी. रुपये भाऊ काय ऐकत नाही. एकट्याची मेहनत आहे सगळ्याची त्याची. त्या साईडला पण एक भाऊ आहे. काय भेटलं का माहीत नाही, आताच आलं आहे थोड्या वेळापूर्वी. आल्याला नाश्त्याला चरायला सुरुवात केलं ना. दर्शन नाश्ता घेऊन आलं आहे, समोसा. चला आपण पण समोसा खाऊन घेऊया, भूक तर लागले. हा समोसावर दिवस काढायचा आहे. बरं पावसाला सुरुवात झाली. याने टाकले. चप्पल बेकार आहे. एका टायमाला 2 आले. दगड टाक दगड. लागलं असं वाटतंय. हाय 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 हाय. आता इकत घेण्यापेक्षा फुकट खायची, ते पण पावसाळची आणि मेहनत करून. पकडून. टिडिंग टिडिंग. हवाय काय हवाय. तुम्ही बाबू माझे पकडले. आता पाणी कमी होते. भरती आता जाते, खाली खाली पाणी होत चाललंय. आणि मंडे मासे पण गावं लागले. वाजले दुपारचे 2 आता. एकदाच 2. कसं आहे. मंडई दुपारचे 3 वाजलेत बरोबर. आपण आलो होतो 9:30 वाजता. 9-9:30 वाजता 9:30 वाजले होते मला वाटतं. आणि आता वाजलेत बरोबर 3. ओटी चालू झाली आहे आणि पाणी आता कमी कमी होत चाललं आहे. आम्हाला भेटले मासे भरपूर. आता शेवटचे थोडंसं पीठ राहिलं तर संपल्यावरती जाणार आम्ही. आणि 40 एक तरी बहिरा भेटलेत आम्हाला. 4, 5, मस्त होतं. 6, 7, 8, 9, 10, साईज पण मोठी 11. आहे आज. मोठी साईज भेटली होती आज बहिरांची आपल्याला. हाय
जाता जाता आपल्याला भेटतात खात्यात भर. छोटी साईज आहे पण काय हरकत नाही. तर जाता जाता ओटी लागली तसे आता मच्छी खाली येते उतरते. तर मच्छी भेटले आपल्याला. 21, 22, 23, 24, 25, 26, 27. 27, 28, 29, 30, 1 रुपया भावाची मेहनत आहे ही. 31, 34, 35, हे 36, 37, हे 38, 1,000 रुपये येते ना जास्त विकलं तर. हे 41, 42, 43, मग बरंच झालं. 44, 45, 46 आणि 47. अजून आपण 3 50 भेटले तर करून जाऊया हां का? 50 करून निघूया. म्हणजे आम्ही टोटल 50 करून जाणार आणि पिशवी आमची भरलेली आहे माशाने टोटल कोयता. चला 47 झाले तर अजून 3 भेटले तर 50 होऊन जातील. वंडरफुल. बघू आता भेटतायत काय. थोडा वेळ थांबूया पीठ संपेपर्यंत. तर अजून 1 किलो पीठ आहे. आम्ही एक्स्ट्रा आणलेलं होतं. नंतर मग दर्शनने 2 किलो घेऊन आला होता. त्यातलं 1 किलो संपवलेलं आणि 1 किलो पीठ तसंच आहे. मंडळी 50 बॉयरांचं टार्गेट पूर्ण झालं आहे. 51 बॉयरा झालेलं आहे आणि मला वाटतं हे 52 आता काढतोय रुपया ओढतोय. हे बघा खरं सांगायचं झालं ना मंडळी रुपया भावाची एकट्याची मेहनत आहे. आम्ही काय इथं असतो मी यांच्यासोबत आलो होतो. निखिल आला होता म्हटलं फिरायला. तर रुपया काल बोलला की मासे पकडायला जाऊया. तर त्यांच्यासोबत मी आलो होतो. व्हिडिओ करणार नव्हतोच कारण सगळ्यांच्या ठिकाणच्या व्हिडिओ सेम दिसतील. माझी पण दर्शनचे पण निखिलचे पण. तर मी त्यांच्यानंतरच व्हिडिओ टाकणार कारण माझ्या आधीच्या व्हिडिओ पेंडिंग आहेत एडिटिंग करून अपलोड करायच्या. तर जसा टाईम भेटतं कारण कामास पण जायला लागतं. की काय शेती आहे त्याच्यामधलं शेतीला पण जायला लागतं. कारण बाकीचं आपल्याकडे येतं म्हणजे आपल्याला पण त्यांच्याकडे जायला लागणारच ना. फुकटचं कोण येत नाही सोबत आणि डालेकर आहे म्हटल्यावरती जायला लागतं त्यांच्यासोबत पण शेतीला. तर मंडळी असं सगळं आहे. त्याच्यामुळे खरं सांगायचं तो रुपया भावाची एकट्याची मेहनत आहे. इकडे हे बघा मच्छी दाखवतो मला पूर्ण लॉट भरलेला आहे. बरेच मासे भेटले खूप पण एकट्याने काढलेत तेवढे 52 मासे आहेत ना. काल पण 52 मासे पकडला आणि त्यानं आज पण 52 मासे पकडला बॉयरा. तर बघू जाता जाता भेटायला लागले. ते थोडंसं पीठ आहे तर संपून जाणार आहे आम्ही. पण त्याला मजा वाटते कारण का माहिती आहे काय कारण तो इकडेच असतो मामाशिकडे त्याचा कोंड्यात मामाचा. तर तो इकडं खाडी वगैरे येत असतो बघा. त्याला मजा वाटते आणि बोलतो खाडीवर मला भिजायला ना 1 नंबर वाटते. मगांपेक्षा बारीक आहे हो. बाबू. बघा व्हिडिओमध्ये दाखवणार 10 मिनटं पण त्याच्यापेक्षा मेहनत काय असते ना म्हणजे ज्यांना माहिती आहे. आपलं रिअल असतं सगळं काय आपण ठरवून नाही काय नाही तुमच्यावर आहे ते सगळं रिअल सोडतो. आणि व्हिडिओ कशा वाटत कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे असे दिवस आपण जगलेत कोकणातून कोणी नक्की कमेंट करा. अशी मजा मस्ती केली आहे का. मजा मस्ती केलीच पाहिजे कारण आयुष्य एकदाच भेटतं. छोट्या गोष्टीमध्ये म्हणजे आपण आनंद व्यक्त करता आला पाहिजे स्वतःला पाहिजे. 3:30 वाजलेच म्हणजे आणि आम्ही निघालो आहे. काल पण 52 आज पण 52 बॉयरा पकडला 1 रुपयाने. आम्ही काय बघ गे नसते छोटा खेकडा आहे. धावतोय चला आलेल्या वाटण परत जाय. त्या साईडला नागर घेऊन आहेत शेती करतायत पण आपलं काय ॲक्शन प्रोने झुमिंग होत नाही. झूम असतं 5x तरी तर झूम करून दाखवलं असतं. त्याला चिखल आहे सगळ्या चप्पल पण हातातून घेतलं. पाणी कमी झालं आहे. पाण्याची भरती होती ते वाढलेलं पाणी आता कमी झालं. चला आता काहीतरी खाऊया जाका देवीत त्याच्यानंतर घरी जाऊ. मच्छीची वाटणी कशी काय करणार ते मला पण अजून काही माहीत नाही. बघूया वाटणी करतायत की घेऊन जातात रुपये घेऊन जातात. त्याला पण तो पण घेऊन जाईल आम्हाला देईल थोडे
दिल्यानंतर बघू रेसिपीचा व्हिडिओ एक सेपरेट बनवूया. तर चला आधी जाऊया नंतर बोलू पुढं जाऊ. दुधाची चाय दर्शनकडची मंडळी आलेल्या वाटेन पुन्हा घरी चाललो. बघा दर्शन आहे रुपया आणि निखिल पुढे चाललो. किती पण रेनकोट घातला ना तरी भिजायला हे होतंच. आता मी हातून भिजलो आहे, कुठून पाणी गेलं काही माहीत नाही. आणि हे बघा पाकाडीवर बघा कसं पाणी येतं आहे ते वरून. दुधाची चहा, कोरी चहा नाही, इकडं दुधाची चहा आहे. आपल्याकडे कोरी चहा भेटते. वरती बघा पाकाडी कशी वाटते ती एक नंबर. समोर नितीन रुपया चालतात आहे. आणि मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आमचा पुढचा व्हिडिओ कुठला येईल ते बघू, कारण आता मच्छी काय करतात ते बघूया. दिल्यानंतर रेसिपीची व्हिडिओ बनवूया. आईला नाही तर आजीला सांगू मच्छी फ्राय करायला, कारण मी फ्राय केलं तर एकदम भारी वाटेल. चला हा कुठचा आहे रे? गोगड गोगड घोगड उचलली जातात ते पाण्याचे गुल्ली आणि वाईटवाला पण येतो एक. हा खात नाही रुपया. खातात आपण पनवेलच्या स्टेशनला विकायला असतो. पनवेल स्टेशनला घोगड 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 आपल्या तो कालाच कुर्ला माहिती आहे आणि तो खाडीतला. चला नेमकी पावसाला सुरुवात झाली. व्हिडिओ बराच मोठा झाला असेल, आपली बडबड जास्त असते व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता पायटाने झाडायला हावं लागू लागेल. आपल्याकडे आता रिक्षा आणि दर्शनची बाईक पण आहे. तर चला हा व्हिडिओ इथे थांबवतो मंडळी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.